महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा आज तिसरा दिवस सुरू आहे। आपल्या 7 प्रमुख मागण्यांसाठी हे कर्मचारी बेळगाव महापालिकेसमोर आंदोलनाला बसले असून शासनाकडून या मागण्या त्वरित पूर्ण व्हावी अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। या आंदोलनाला आता श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांचाही पाठिंबा लाभला आहे। त्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि शासनाने त्वरित पावले उचलून त्यांचे हक्क बहाल करावे अशी मागणी त्यांनी केली। कोंडुस्कर म्हणाले की हे कर्मचारी आपल्या मूलभूत अधिकार मागत आहेत। त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने प्रशासनाची कार्यपद्धती ठप्प होईल आणि त्याचा परिणाम थेट सर्वसामान्य जनतेवर होईल। आज या ठिकाणी गेले 3 दिवस आपली जी बेळगावची महानगरपालिका आहे, महानगरपालिकेमध्ये जे आपले कार्मिक वर्ग आहे, हा कार्मिक वर्ग आज या ठिकाणी गेले 3 दिवस आंदोलनाला या ठिकाणी हे सर्व कार्मिक लोक बसले। यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही समस्त श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीनं आणि बेळगावकरांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलोय। सरकारकडे माझी एक विनंती आहे की सरकार माध्यमातून ज्या कार्मिकांच्या ज्या सुविधा यांना मिळायच्या आहेत त्या संपूर्ण सुविधा यांना मिळायला पाहिजेत। आपण गेली कित्येक दिवस पाहतोय की महानगरपालिकेमध्ये या आमच्या कार्मिक लोकांच्या वरती, कार्मिकांच्या वरती काही लोकप्रतिनिधी असतील किंवा नगरसेवक असतील किंवा आणि इतर मोठे लीडर्स असतील, राजकीय लीडर्स असतील, या आपल्या कार्मिकांच्या वरती आरेरावी करताय। दादागिरीची भाषा या ठिकाणी होते। माझी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, या दोन्ही सरकारांकडे माझी एक विनंती आहे की आपल्या या कार्मिकांना खुलं काम करण्याची संधी यांना द्यावी। यांच्यावरती कोणतंही बर्डन किंवा कोणतीही आरेरवी यांच्यावरती होऊ नये, हेच मी आज या ठिकाणी नमूद करू इच्छितो। आणि आपल्या यांच्या ज्या 7 मागण्या ज्या आहेत त्या ज्या मागण्या लवकरात लवकर सरकारनं पूर्ण कराव्यात। कारण या असे लोक या ठिकाणी जर आंदोलनासाठी जर यांना बसण्याची वेळ आली तर समस्त बेळगावकरांना देखील याचा त्रास आता होतोय। कारण सामान्य नागरिकांची देखील कामं या ठिकाणी होत नाहीत त्यांच्या आंदोलनासाठी, तर त्यांचा त्रास होऊ नये यासाठी सरकारनं लवकरात लवकर या महानगरपालिका ज्या कार्मिक आहेत त्या कार्मिकांच्या समस्या आहेत, 7वें वेतन देखील यांना लागू झालं पाहिजे। त्यानंतर जे हेल्थचा जो इश्यू आहे हे देखील या ठिकाणी तेवढंच आरोग्य योजना यांच्यासाठी लागू झाली पाहिजे। हे असे सर्व यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या यांच्या पूर्ण व्हाव्यात हीच मी सरकारबरोबर पुन्हा एकदा मागणी करतोय। आणि तुम्हा सर्व लोकांना मी ग्वाही देतोय की यापुढे या अधिकाऱ्यांच्या वरती किंवा या कार्मिक वर्गावरती जर कोणी आरेरवीची भाषा करत असेल तर श्रीराम सेना हिंदुस्थान तुमच्या खंबीरपणे पाठिंबा असणार आहे। कारण तुम्ही पाहताय श्रीराम सेना हिंदुस्थान ही अशी एक संघटना आहे, ही अन्यायाच्या विरोधात आज काम करते। तर आपण संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण पाठिंबा या आंदोलनाला आणि या कामगार वर्गाला देऊ इच्छितो। जय शिवराय, जय भीम। सध्या महापालिकेतील अनेक सेवा ठप्प झाल्या आहेत, कारण कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची कामे रखडली आहेत। जन्म मृत्यू दाखले, परवाने, पाणी पुरवठा, वसुली आदी विभागावर याचा थेट परिणाम होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत। आता सर्वांचे लक्ष राज्य सरकारकडे वळले आहे। प्रश्न असा आहे की या आंदोलनाकडे सरकार गांभीर्याने पाहून योग्य तो निर्णय घेईल का, की हे आंदोलन आणखी तीव्र रूप धारण करेल।
ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ इन्कम, बेळगाव.